हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। सारखा पडणारा पाऊस यामुळे सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे। चक्क पाण्याखाली पीक गेले असल्यामुळे पीक जागी सडली असून मोठ्या प्रमाणावर पिकांची नासाडी झाली आहे। खरीप पिकातील सोयाबीन, कापूस, हळद, मूग, उडीद यासह इतर पिकांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अशामध्येच शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा असताना मंत्री मात्र पीक नासाडी पर्यटन हिंगोली जिल्ह्यामध्ये करत आहे। मराठवाडा मुक्ती संग्रामचे औचित्य साधत झेंडा मंत्री म्हणून चर्चेत असलेले हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे हिंगोलीला झेंडा वंदनासाठी आले असता त्यांनी नासाडी पीक पर्यटन करून दौरा आटोपला। पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी फोटो सेशन करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात पिकांची पाहणी केली। 2 पावलं चिखलात चालून फोटो काढून प्रसिद्ध केले। शेतकऱ्यांनी जेव्हा मदतीची मागणी केली तेव्हा त्यांनी शासनाकडे मदत मागू असल्याचे म्हणत वेळ मारून दिली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे हिंगोली इथून जात असताना त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा करावा लागला। त्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे हे कुठे मागे राहणार होते म्हणून त्यांनी हिंगोलीचा दौरा करत अतिवृष्टीग्रस्त हिंगोली जिल्ह्यात येऊन पिकांची पाहणी करत फोटो सेशन आटोपला आणि महाराष्ट्र शासनाकडून मदत केल्याच्या माता मारल्या। शासनाकडून शेतकऱ्यांना मदत दिली असल्याचं बोललं जात आहे। मदत जरी दिली असली तरी ज्या प्रमाणात नुकसान झालंय त्या नुकसानासमोर ही मदत अत्यंत तोकडी आहे। महाराष्ट्राचे मंत्री हिंगोली जिल्ह्यात येऊन नासाडी पीक पर्यटन तर करत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे।